काल माननीय अजित पवार आणि धनंजय मुंडे हे दिल्लीला अमित शहांना भेटण्यासाठी गेले होते, अशा सोशल मीडियावरती बातम्या आल्या. आणि त्यानंतर बघा रातोरात असं काय झालं किंवा दिल्लीमध्ये असं काय घडलं असावं की त्यामुळं अजित पवारांना रातोरात परळी किंवा बीड गाठावं लागलं. मित्रांनो बघा, आता ह्या युतीमध्ये जे आता महायुती आहे त्यामध्ये प्रमुख 3 पक्ष शिवसेना, शिंदेसाहेब आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप. ह्या तिघांमध्ये जेवढा आतापर्यंत प्रयत्न होतोय किंवा गोष्टी होतात त्यामुळं बोट हे युतीकडे आणि बोट प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसाकडे उठतं लोकांचं. त्या सर्व गोष्टीला कुठंतरी जबाबदार हे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे हे असं म्हणता येईल. कारण हे बीडचं झालेलं प्रकरण असेल किंवा बीडमधील जे प्रकरण आता वरी येत आहेत त्यामध्ये कुठेतरी भाजपचे, शिंदेचे, ह्या दोघांचे या गोष्टीमध्ये कुठेही लागे संबंध नाहीत. जे पाळामुळं जे आहेत ते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादींचे. आता बघा, जे प्रकरण चाललं होतं त्यावरती राजीनाम्याची मागणी ही लोकांची होती. त्या मागणीच्या विचारावरती दिल्लीला गेले होते. त्यावरतीही राऊताच्या संजयनं टीका केल्या होत्या. असो, त्याला बोलायचं नाही. बघा आता ज्या वेळेस दिल्लीवरनं रातोरात हे दादा बीडला येतात, नेमकं कारण काय आणि ते आल्यानंतर नेमकं घडलंय काय आपण ते बघू. आणि नेमकं त्यांनी बीड गाठलं याचं मागं कारण काय, पार्श्वभूमी काय आपल्याला तेही बघायचं आहे. आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू या व्हिडिओमधनं. बघा, ज्यावेळेस अजितदादा हे बीडला आले त्यावेळेस त्यांनी प्रथमतः कार्यकर्त्यांची परेड घेतली. म्हणजे कसं की त्यांना सांगितलं जे आतापर्यंत झालंय ते आता इथून होणार नाही. याचा अर्थ हे आतापर्यंत झालेलं आहे, होत आलेलं आहे, पण ते आता होणार नाही. कुणीही गुंड ज्यांची प्रवृत्ती आहे अशा लोकांना सोबत घ्यायचं नाही. कारण आतापर्यंत परळीमध्ये, बीडमध्ये राजकारण्यांच्या सोबत हे गुंड, हे टगे जे आहेत 4-2 हे होतेच. त्यामुळे त्यांनी हे बोलले. आणि ज्या लोकांनी पूर्वी निवडणुकीच्या वेळेस हवेमध्ये गोळ्या झाडल्या, कमरेला बंदुके लावल्या, त्यावर दादा बरसले. यांनी सर्वांचे लायसन रद्द करा आणि परत अशा लोकांना लायसन देऊ नका. लायसन घेतलं तर ह्या वेपन जे आहेत वेपन घरामध्ये ठेवायच्या. त्यानंतर कामामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही. कामं आपल्याला कामच पाहिजे, काम चांगलंच पाहिजे. कामामध्ये पैसे खाणं वगैरे गोष्टी चालणार नाहीत. कारण काय, DPDCचा जे 73 कोटी बिलांचा घोटाळा हे धसाने सांगितला होता 2 दिवसापूर्वी, काल आज सकाळी. मग त्या DPDC वरून त्या 73 कोटी बिलावरून मला काय बोललेलं त्यांनी सांगितलंय की यापुढे सर्व काय आहे ते पारदर्शक चालेल, पारदर्शक होईल. आणि आता आज DPDCची मीटिंग आहे, जिल्हा नियोजन आयोगाची मीटिंग आहे. त्यामध्ये हे जिल्हा नियोजन मंडळ काय काय निर्णय घेईल ते आपल्याला समजून येईल. पण नेमकं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की चारित्र्य चांगले ठेवा, प्रतिमा ही चांगली ठेवा. आता चारित्र्य, प्रतिमा चांगली ठेवा हे त्यांनी धनंजय मुंडेंना उद्देशून बोलले का, इथं हा एक प्रश्न येतो. कारण चारित्र्य हननाच्या गोष्टी हा वारंवार प्रश्न हे मुंडेकडे बोट वळतो लोकांचं, की त्या 2-3 बायका असतील किंवा यांचे सोबती कराड असतील, त्या 2-3 बायका असतील किंवा यांचं जे खंडणी आहेत याच्या माध्यमातून काय गोष्टी घडलेल्या असतील, यावरून निशाणा हा टोटली यांच्याकडेच असतो. पण त्यानंतर ज्यावेळेस विषय खंडणीचा त्यावेळेस ते म्हणतात की खंडणीसारखे गुन्हे तर कुणी केलं याच्या पुढे याद राखा गाठ माझ्याची असेल, तुम्हाला मी मोक्का लावून आतमध्ये टाकेन. म्हणजे आतापर्यंत जी गोष्टी चालल्या होत्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये, तेही परळीमध्ये, त्या गोष्टी दादांना माहिती नव्हत्या का? मग जे काय प्रकरण चालवले गेले कार्यकर्त्याच्या माध्यमातून याची कल्पना धनंजय मुंडेंना नव्हती का? इथं हा एक प्रामाणिक प्रश्न येतो. आणि त्यानंतर कोणी खंडणी मागितली, जे काही जिल्ह्यामध्ये चांगले कामं असतील ह्या चांगले कामं चांगल्या पद्धतीने होऊ द्या, तुम्ही त्या लोकांकडे खंडणी जाऊन मागू नका. हे जे त्यांचा ओढ होता तो होता मस्साजोगच्या घटनेकडे. कारण ह्या लोकांनी जाऊन तिथं पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांना जाऊन लाच मागितली होती, तिथे जाऊन खंडणी मागितली होती. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यासाठी येडेवाकडे कामं आता इथून आम्ही खपवून घेणार नाहीत, हे काय गोष्टी असतील. आणि जे अधिकारी इथं ठाण मारून बसले आहेत बीडमध्ये, ते अधिकाऱ्यांची
ओळख त्यांची पलट घेऊन त्यांना सुद्धा त्यांच्यावरती हे निर्णय आपण घेऊ त्यांनी हे सांगितलेलं. पण हे सगळी काय आहे, हे सगळं हे चुकीच्या पद्धती पूर्वीपासून चालू होत्या, ती असे बोलले आणि त्याचं चालणार नाही त्यांनी हे असं सांगितलेलं आहे. मग हे सर्व आधी केलं असतं तर ही दादावरती त्यांच्या पक्षावरती वेळ आली असती का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. दादा आता एवढे जागी होऊन खडबडून उठून बेडमध्ये आले. मग त्यांना ह्या गोष्टी आता कळू लागल्या आहेत की असं नको बाबा, असं झालं पाहिजे, आपल्या पक्षाची प्रतिमा खराब झाली, त्यामुळे हे कार्यकर्ते असे नको, कार्यकर्ते चांगले सोबत ठेवा, गुंड प्रवृत्ती लांब ठेवा, आपली इमेज चांगली करा, चारित्र्य चांगलं ठेवा, चारित्र्य खराब करून घेऊ नका, त्यामुळे पक्षाची इमेज खराब होते आणि त्यामुळे विकास कामे होत नाहीत. हे त्यांचं हे गोष्टी ते आता बोललेत. पण हे त्यावेळेस त्यांनी जर केलं असतं ह्या 1 वर्षापूर्वी तर ही वेळ आज बीडवरती आली नसती. आणि दादांनी या ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी सांगून द्याव्या लागतात. कोणत्या गोष्टी? की मी आमदार किती वेळा झालो, मी उपमुख्यमंत्री किती वेळा झालो, मी अर्थमंत्री किती वेळा झालो आणि मी पालकमंत्री कुठं कुठं होतो. ह्या सर्व गोष्टी अजित पवारांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतात. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. कारण पक्षाचा प्रमुख, अजित पवार गटांचे प्रमुख हे सध्या अजित पवार आहेत राष्ट्रवादीचे. मग त्यांना आपल्याविषयी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतं. यावर मोठं दुर्दैव काय असणार आहे. एकूण झाल्या गोष्टी ह्या. पण महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, त्यामधलं मला एक वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही दाखवू शकत नाही, सांगतो तुम्हाला. तुम्ही आमचा व्हिडिओ बघून घ्या त्यांचा, न्यूज त्यांच्या सकाळच्या बाईटचा. पण त्यामुळे त्याने बोलले होते की मला तुम्ही टार्गेट करायचं नाही. जेवढे ह्या गोष्टी त्यांनी बोलल्या होत्या, त्यांनी जेवढ्या गोष्टी सांगितल्या बीडमधील कार्यकर्त्यांना, त्यावर ते सांगतात की मला टार्गेट करायचं नाही. अजित पवारांना जर हे लोक टार्गेट करत असतील तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचं काय होत असेल. कारण त्यांनी सांगितलंय, त्यांनीच वाक्य बोलून दाखवलंय, मी तुम्हाला एवढ्या गोष्टी बोलल्या, तुम्ही मला टार्गेट करू नका. म्हणजे या ठिकाणी अजित पवारावर सुद्धा बडगा किंवा बंधनं ह्या बीडच्या आकांची आहेत का, इथं हा एक मोठा प्रश्नचिन्ह येतो. कारण एक एवढा मोठा नेता, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचा प्रमुख जर या गोष्टी बोलत असेल कार्यकर्त्याला, मला टार्गेट करू नका, मला तुम्ही टार्गेट करायचं नाही, तर नेमकं राष्ट्रवादी अजित पवार गट हे अजित पवारच चालवतात का, इथं हा एक मोठा प्रश्न पडतो. बघा, एकूणच या घटनाक्रम ते बीडला आले, त्यांनी एवढ्या गोष्टी बोलल्या आणि त्यांनी शेवटला एक शंका पण घेतली, तुम्ही मला टार्गेट करायचं नाही. पण आता जो महत्त्वाचा मुद्दा बघा, आज ज्यावेळेस दिल्लीला गेले होते दोघं जण, ते पण कशावशी, कारण ज्या फायली ज्या आहेत, प्रूफ्स जे आहेत, ते दमाने या मॅडमनं जाऊन त्यांना दिले होते दादांना. मग त्यानंतर राजीनामा किंवा आता पुढे नेमकी कशी वाटचाल करायची त्यांची चर्चा तर हे असणार आहे. कारण आता कुठलंही टेन्शन नाही, पालकमंत्रीपदाचं टेन्शन नाही, काही नाही. मग त्यांची चर्चा कुठली असणार आहे? त्यांची चर्चा हीच असणार आहे की आता यातून बाहेर पडायचं कसं, आता यातून नेमकं आता मार्ग कुठला काढायचा. आणि तोच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे बीडमध्ये येऊन बीडमधील परिस्थिती, बीडमधील परळीची परिस्थिती ते योग्यपणे चांगलं हाताळणं आणि ती अशा प्रकारे हाताळली पाहिजे की त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे. कारण त्यामध्ये एक बोलताना वाक्य बोलले ते पवार साहेब, ते म्हणजे लोकांमध्ये आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे. म्हणजे नेमकं काय निर्माण करायचं यांना, की सध्या जे आरोप त्या लोकांवरती होत आहे, त्या टगे मंडळीवरती होत आहे परळीच्या, त्या आरोपाच्या ऑपोजिट त्यांना वागावं लागेल. म्हणजेच हे गुंड प्रवृत्ती असेल, खंडणी प्रवृत्ती असेल, ह्या सगळं प्रवृत्त्या खाली गाडून त्यावरती आता खुर्ची ठेवावी लागेल आणि डोक्यावरती बर्फ ठेवून तोंडामध्ये साखर ठेवावी लागेल, ही असं काहीतरी सांगायचा प्रयत्न हा तर पवारांनी केला होता. आता नेमकं बीडला जाऊन तिथली परिस्थिती चांगलं मॅटर हाताळा याची प्रयत्न हा या ठिकाणी अजित पवार साहेब करत आहेत का, हा एक इथं मोठा प्रश्न पडतो. पण दिल्लीहून रातोरात
अजितदादांना बीडमध्ये यावं लागतं हे काही लहानशी गोष्ट नाही. कारण ठीक आहे, तिथे ते पालकमंत्री आहे, त्या ठिकाणी ते आले, ही गोष्ट वेगळी असेल. पण एकेकाळी शपथ ती पहाटे घेतली होती. त्यानंतर आता हे इथं रातोरात सकाळी 7 वाजता ते बीडला पोहोचले होते. याच्या मागे नेमकं काय अजून काय शिस्त आहे का? हा एक मोठा प्रश्न पडतोय. पण बाकी काय असो, पण याच्या माध्यमातून जे टेन्शन भाजपचं वाढलंय, एक हिंदुत्ववादी पक्षाचं टेन्शन वाढलंय. हे टेन्शन असं झालंय की स्वतःचे दाताखाली जीभ अडकते ना, तसं झालेलं वाटतंय. कारण अजित पवारांना सोबत घेतलं होतं, कारण वेगळे होते. पण यांच्याचमुळं जे फेस करावं लागतंय ते खूप भयंकर आहे. हे बीडचं प्रकरण असेल किंवा रायगडचं पालकमंत्रीपदाचं प्रकरण असेल, कुठंतरी वातावरण तापतंय. त्यामध्येच भाजप वर्सेस राष्ट्रवादी, राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना, शिंदे गट हे काही उभा राहते का? आणि दिल्लीहून रातोरात अजितदादा हे सगळं सावरासारव करून जे प्रकरण मुंडेंना हाताळता आलं नाही, ते प्रकरण दादांना कसं हाताळता येईल हे पाहण्यासाठी ते परळीला आलेत का, बीडला आलेत का? तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, जय शिवराय.